तुम्हाला सर्वांना हॅपी होली. काल होतं होली दहन आणि आज आहे धुलीवंदन. तर मस्तपैकी एन्जॉय करा. हा मी व्हिडिओ शेअर करत आहे. हा कालचा आहे होली दहनचा. मी नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. नैवेद्य पण दाखवला जातो आणि त्याचबरोबर मुलांना सुद्धा समजतं की होळीच्या दिवशी पुरणपोळी करतात असं म्हणून. तर जास्त खूप नाही केलं मी पुरण, कारण मी खाते जास्त म्हणजे व्यवस्थित आणि मुलं खातात. तर मग इथे 2 वाट्या, 2.5 वाटी मी हे घेतली होती हरभऱ्याची डाळ. ती भिजत ठेवली होती 4-5 तास आणि मग त्यानंतर तिच्यातलं पाणी काढून टाकलं, थोडीशी नितरत ठेवली. पहिल्यांदा मला वाटलं की चला आपण मोकळीच शिजवू, पण मुलांना भूक म्हणजे वेळ लागतो त्या गोष्टीसाठी. परत मुलं भूक-भूक करतात. म्हणून मग म्हटलं चला कढई परत बाजूला ठेवून दिली मी आणि कुकरमध्ये शिट्ट्या करून घेणार. कारण मग कसं मोकळी शिजायला थोडा वेळ पण लागतो आणि कुकरमध्ये पटकन होईल म्हटलं. फक्त कुकरमध्ये एवढंच आहे की प्रॉपर शिजली गेली तर ठीक आहे, नाहीतर मग ती गाळ नको व्हायला. मी फक्त 2 शिट्ट्या घेतल्या, कारण मी आधी डाळ भिजत ठेवली होती. सो तिकडे कुकरला शिट्ट्या करायला ठेवलेल्या आहे मी, डाळ शिजण्यासाठी म्हणजे. तोपर्यंत काय करते मी, इकडे गूळ जो लागणार होता तो मी चिरून घेते. आज दिवसभरात भरपूर मला बाकीची कामं होती, त्यामुळे स्वयंपाकाला लेट झाला. तरी आता 3:30 पावणे 4 झालेले आहेत. स्वयंपाकाला सुरुवात केली. मी मुलांना शाळेतून आणलं, त्यांना थोडंफार खायला दिलं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. कारण मोस्टली हा होळीचा नैवेद्य असतो तो संध्याकाळीच दाखवला जातो. आणि भारताबाहेर प्रत्येक कंट्रीमध्ये, प्रत्येक त्या सिटीमध्ये टेम्पल्स असतात. इथे हिंदू टेम्पलमध्ये पण होळी सेलिब्रेट करतात. म्हणजे होली दहन. तर ते ह्यावेळेस पण आहे वाटतं, पण आम्हाला जायला नाही जमणार, कारण हसबंड ऑफिसमधून लेट येणार आहेत. तर असं सर्व आहे. तर घरीच नैवेद्य दाखवूयात. तर इकडे एका साईडला मी डाळ शिजायला ठेवली, दुसरीकडे गूळ पण चिरून घेतला आणि आता करत आहे मसाल्याची तयारी, जी रश्शीला लागणार आहे, नॉट भाजी. कटाची आमटी ज्याला म्हणतो. आमच्याकडे रश्शी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता ना, कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही फक्त गुळाचीच पुरणपोळी बनवतो आणि असं भरपूर पुरण त्यामध्ये पाहिजे आणि तूपसुद्धा भरपूर. मग ती खाण्यामध्ये खूप मजा असते. हे कुकरमध्ये डाळ शिजवली ना, हाच एक प्रॉब्लेम असतो, कारण आपण एक्स्ट्राचं पाणी टाकतो कटाच्या आमटीसाठी, तर ते बाहेर येतं. तर इकडे कांदा चिरून घेतला आहे मी. इकडचे कांदे ना असे जाडसर असतात, त्यामुळे किती पण भाजले ना ते लालसरच दिसतात. आणि खूप मी काळा नाही करू शकत. अगदी खूप काळा होईपर्यंत भाजले तर आमचे सायरन फायर अलार्म जे असतात ते वाजतात आणि मग उगाच इश्यू होतो. त्याच्यापेक्षा थोडे मी कमी भाजते आणि छान परतवून घेते. भाजी चव एकदम मस्त लागते. तर रश्शीसाठी इकडे कांदा परतून घेते. साइड बाय साइड एक-एक कामं करत राहायची, म्हणजे झटपट होतं. आता वाजलेले आहेत 15:42, म्हणजे पावणे 4 होत आलेले आहेत. आणि कांदा होतोय तोपर्यंत मी बाजूला एक कांदा बारीक अजून चिरून घेतला, कारण मला करायची होती भजी. खूप दिवसांनी भजी खाणार आहे आज. तर म्हटलं नैवेद्य करतोच आहोत, तर व्यवस्थित सगळंच करूयात. आपल्या सणांचं किती छान असतं ना, की त्या म्हणजे त्या वातावरणाला जे पदार्थ सूट होतात तेच बरोबर आपल्या देवाच्या नैवेद्यासाठी असतात. तर हा कांदा व्हिडिओमध्ये खूप लाल दिसत आहे. म्हणजे तो लाल आहेच, पण जरा व्हिडिओमध्ये अजून जास्त लाल दिसतोय. तर कांदा इथे भाजून घेतला. त्यानंतर लसूण आणि आलं सुद्धा भाजून घेतलं आणि थोडंसं खोबरं हे सुद्धा भाजून घेते. तुम्ही बनवली का कोणी-कोणी पुरणपोळी? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हे व्हिडिओज कुठून बघतायत हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. खोबरं भाजून घेतलं, आता ते काढून घेते. आता मसाला गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये मी बारीक करेल. ॲक्चुअली माझा मेन जो मिक्सर होता तो खराब झाला. तो मी इंडियात पाठवून दिला. आता इकडे माझ्याकडे स्मूदीचं आहे, त्याच्यातच मी करते. आता एकीकडे तो मसाला गार होतोय, तोपर्यंत मी भजीसाठी पीठ भिजवून घेते. आता मी बारीक कांदा चिरून घेतला, त्यामध्ये बेसन टाकून मिक्स करून आणि थोड्याशा ओवा टाकल्या, म्हणजे त्याचा जो सुगंध असतो तो चांगला येतो आणि भाजत पण नाही. ते थोडंसं 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आणि खूप नाही पीठ टाकायचं, कारण कांदा जेवढा आहे ना त्याच्या आसपासच मी पीठ टाकते. म्हणजे अशी भजी छान कुरकुरीत होते आणि चांगली झाली होती भजी, कुरकुरीत झाली होती. पण नैवेद्य दाखवून सगळं जेवण करेपर्यंत थोडी गार झाली होती ती. हरकत नाही, पण कुरकुरीतपणा होता, बऱ्यापैकी होता.
तर मला वाटलं या कांद्याला पाणी सुटेल आणि म्हणून मी मीठ नाही टाकलं. असं वाटलं मला मीठ टाकल्यावर अजून जास्त पाणी-पाणी होईल. पण मी मीठ टाकायला थोडंसं मीठ टाकायला पाहिजे होतं म्हणजे पाणी सुटायला मदत झाली असती. हरकत नाही. नेक्स्ट टाईम इम्प्रूव्हमेंट करायची. तर आता ते पण बाजूला ठेवलं मी आणि पहिल्यांदा ही जी आधीची भांडी घासलेली होती ती मी लावून देते. कारण माझ्याकडे भांडी एकतर खूप लिमिटेड आहे. 30-30 वापरावी लागतात धुवून-धुवून. आता इकडून तिकडे, तिकडून इकडे नेहमीच आमची शिफ्टिंग असते. सो एका ठिकाणी जेव्हा सेटल होऊ, तेव्हा भरपूर सामान घेता येईलच. परवा काय झालं, हे मेथीचं पान आहे. आम्ही ग्रोसरी करायला गेलो आणि इकडे मेथी ना कधीतरीच येते आणि आली तर लगेच संपते, मिळाली तर मिळाली. पण मला असं झालं होतं, की मला मेथी ना पाहिजेच आहे. खूप कधीची खाल्ली सुद्धा नाहीये मी. सो मी यावेळेस ना घेणारच मेथी. तर मी शॉपमध्ये गेली, तर मला मेथी काही दिसली नाही तिथे आणि मी घरी आली. मला पुदिन्याची जुडी घेतली, कोथिंबीरची जुडी घेतली आणि मी पुदिना मी निवडत होती. तर त्यामध्ये फक्त एवढंच एक मेथीचं पान निघालं. म्हणजे म्हणतात ना, तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला नक्की मिळतं. फक्त आपण प्रॉपर व्यवस्थित मागायचं असतं, की आपल्याला किती पाहिजे, कसं पाहिजे, केव्हा पाहिजे. नाहीतर मग असं होतं एकच पान आलं. असं हेच सांगायचं होतं, की चांगला विचार करणं, चांगलं बोलणं हे खूप महत्वाचं आहे. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑल्वेज वर्क्स. आता इथे पुरणपोळीची जी कणिक असते ती मी भिजवून ठेवते. म्हणजे ती जेवढी जास्त मुरते तेवढी पोळी छान येते सॉफ्ट. तर इथे मी नॉर्मल जे गव्हाचं पीठ आहे ना तेच वापरते. आई जी माझी करते ती मैद्याचं करते. मैदा किंवा मैदा आणि गहू मिक्स. पण मी नुसती गव्हाचीच करते. पातळसर सैल भिजवलेली आहे कणिक. म्हणजे पुरणपोळी झटपट मोठी होते. तर इथे कुकर गार झालेला आहे. त्याच्यातली डाळ मी चाळणीत काढून घेते रोळणीत आणि कारण आपल्याला जी रश्शी करायची आहे त्याच्यासाठी हे कट लागणार आहे म्हणून. आणि थोड्या वेळ मी अजून निथरत सुद्धा ठेवते कारण त्यामध्ये पाणी असतं. तर ते पाणी काढून घ्यायचं आहे. डाळ कोरडी असली की मग गुळाचं पण पाणी होतं आणि मग ह्याचं पण पाणी असेल तर ते गूळ जास्त वेळ शिजवावा लागतो आणि मग ते पोळी कधी-कधी कडक होते कारण त्या गुळाचा पाक बनायला लागतो. अशा चुका मी भरपूर केलेल्या आहेत. तरी पण मी अजून पण शिकत आहे. अजून पण खूप प्रो नाही झाली आहे पुरणपोळी बनवण्यामध्ये. पण हां, की आता मला म्हणजे मुलांना आवडते जी मी करते ती म्हणजे चांगली होत आहे आणि आपल्याला पण कळतं, की प्रत्येक वेळी जेव्हा आपण करतो ना इम्प्रूव्हमेंट होत आहे. तर इकडे मसाला बारीक करून घेतला आणि पुरण पण शिजायला टाकते. म्हणजे ते मिक्स शिजायला टाकते. इथे तर मी 4च लोकांचं बनवत आहे. तरीसुद्धा नंतर दमायला होतं. कारण मी साइड बाय साइड शूटिंगसुद्धा करत आहे. आपण आपले आई, आजी किती पुरणपोळ्या करायच्या. बापरे! त्या तर खापराच्या पण असायच्या. भरपूर मेहनत, भरपूर मेहनत. आता मी काय केलं डाळ थोडीशी परतवून घेतली. म्हणजे जे काही पाणी थोडंफार असेल ते निघून जाईल आणि त्यामध्ये जेवढी डाळ तेवढाच मी गूळ घेतलेला आहे आणि अगदी 2च चमचे साखर टाकलेली आहे. ते पण रंग आणि क्रिस्प चांगला येतो त्यासाठी. नाहीतर मी साखर नाही टाकत. मला नाही आवडत साखरेच्या पुरणपोळ्या. आता हे मिश्रण आटू द्यायचं आहे. म्हणजे गूळ आणि डाळ एकजीव होतील. शिजवायचं आहे ते. मी जेव्हा पहिल्यांदा केली होती, तेव्हा मी हे खूप मिश्रण शिजवलं होतं, की मी जी पोळी केली ना, ती एकदम खरपूस होत होती, क्रिस्पी खरपूस. दुसऱ्यांदा केली तेव्हा हे डाळ माझी खूप शिजली होती, त्यामुळे ते पातळ झालं होतं. तर असे काहीतरी चुकांमधून मी शिकत आहे आणि प्रत्येक जण आय गेस तसाच शिकतो. तर किंचित थोडी साखर टाकलेली आहे आणि मी यामध्ये आलं किसून टाकते आणि जेव्हा पुरण शिजतं, गॅस बंद करतो, तेव्हा थोडंसं जायफळ अ, एवढंच मी टाकत असते. आलं टाकलं ना पुरणपोळीची चव खूप छान लागते आणि मेन म्हणजे ती बाधत नाही कारण हरभरा डाळ आहे. पचायला जड असते म्हणून. आणि यावेळेस मी कमीच पुरण केलेलं आहे. माझ्याकडे जेवढी डाळ होती हरभऱ्याची तेवढं. जेव्हा मी विकत आणायला डाळ गेली, तर ते एकदम 2-2 किलोचे पॅकेट्स होते. म्हटलं एवढं लागणार नाही मला. सो मी जेवढी होती त्याच्यातच केलं आणि सफिशियंट आहे. आलं किसून घातलेलं आहे, मिक्स करून घेते आणि मी नेहमी ह्याच कढईत करते कारण कढई मोठी आहे ना, तर झटपट होतं. चिटकत नाही मेन म्हणजे खाली जळत नाही. आता इथे झालेलं आहे शिजून. थोडंसं मी पातळच ठेवते म्हणजे जी चाळणी आहे त्यामधून झटपट खाली जातं ते. माझ्याकडे ती पुरणाची प्रॉपर चाळणी नाहीये. आता नेक्स्ट टाईम घेऊयात, जेव्हा कधी सेटल होऊ तेव्हा.
आता हे तर पुरण डाळ व्यवस्थित शिजली होती, पण काही डाळ अशी होती ना, की ती थोडीशी मला कडक लागत होती. पण आता तिला शिजवायला गेली असती, तर सगळ्या डाळीचा गाळ झाला असता. म्हणून थोडीशी वाटीभर मी ती काढून ठेवली. तुम्हाला व्हिडिओमध्ये तिकडे दिसत असेल. पण तिला तिच्यात नंतर परत मी थोडंसं पाणी टाकून शिजवेल. मायक्रोवेव्हला पण होते ती. मग पुन्हा ते पुरण वापरता येईल मला. पण ती बाजूला काढून ठेवली मी. थोडीशीच आहे. आता पुरण पण माझं तयार झालं. तिकडे तयार करून ठेवलेलं आहे. आता तयारी करते रश्शीची. आमच्या घरामध्ये रश्शी सर्वांना फार आवडते आणि मुलीला तर सर्वात जास्त आवडते. स्पेशली रश्शी भात म्हणजे मसाला भाजी भात तिचा तर ऑल टाईम फेवरेट आहे. सो मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. रश्शीला थोडंसं तेल जास्तच लागतं आणि त्यामध्ये मोहरी थोडीशी टाकली, खूप नाही, अगदी नावाला, आणि हिंग, तेजपान आणि जो मसाला ग्राइंड करून ठेवलेला आहे तो मस्त परतवून घ्यायचा आहे. जेवढा छान मसाला आपण परतो त्यामध्ये तेवढी चव चांगली लागते. आणि मग हळद टाकली, लाल तिखट आणि गरम मसाला, बस इतकंच टाकतो आम्ही. तुमच्याकडे कशी बनवता कमेंट करून नक्की सांगा, कारण मी बघितलेलं आहे की ह्या आमटी थोडीफार फरकाने वेगवेगळी असते प्रत्येकाकडे. तर परतून झाल्यावर मी थोडासा मसाला बाजूला काढून ठेवला, जास्तीचा होता तो. तसं फ्रीजमध्ये ठेवला की पटकन आपल्याला एखाद्या दिवशी भाजी करायची असेल तर पटकन मसाला घ्यायचा, गरम पाणी टाकायचं आणि मग वेगवेगळ्या भाज्या तयार होता, पातोडी, डुबुकवडे, शेवभाजी. सो बरं पडतं. आणि त्यामध्ये मग मी गरम पाणी जे बाजूला उकळून ठेवलं होतं ते टाकलं. आता तिला कमी गॅसवर उकळू द्यायचं आहे. आता वळूयात भजीकडे. तर भजीमध्ये मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये लाल तिखट आणि धना पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि मीठ. थोडंसं पाण्याचा सपका मारलेला आहे मी, लिंबू पिळला आणि मस्त कुरकुरीत भजी झालेली. आता ते भिजवून घेतलं. तोपर्यंत मी काय केलेलं, नंतर मध्ये जेव्हा मला वेळ होता तेव्हापर्यंत जी एक्स्ट्राची भांडी निघाली होती पुरणाची, रश्शीचं जे काही मसाल्याची, ती सगळी घासून ठेवली, मिक्सरचं भांडं वगैरे. म्हणजे मग ओट्यावरचा पसारा जरा कमी होतो, थोडासा आपला वेळ पण नंतर वाचतो. म्हणून अशी कामं मी करत राहते, कारण किचनवर नाही तर खूप खूप पसारा दिसतो आणि त्या पसारा बघूनच काही सुचत नाही. तर इथे आमटीसुद्धा म्हणजे रश्शी झालेली आहे. भात तिकडे मी लावून घेतला होता कुकरला, तो सुद्धा झाला आहे. आणि आता पापड तळून घेते. आणि म्हटलं भजी करायच्या आधी पहिले पापड तळू. सो उडदाचा पापड, तांदळाचं पापड मी तळून घेतले. हे विकतचेच पापड आहेत. आता मुलं यायला लागली की मला दे दे दे, म्हटलं नैवेद्य दाखवून देऊ, मग तुम्ही खा. किती मस्त छान फुललेत बघा पापड. आता मी काय करणार आहे, 1-2 चमचे गरम तेल जे आहे ते या भजीच्या मिश्रणात टाकते. म्हणजे सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही. गरम तेल टाकलं की भजी मस्त अशी फुलते, जड होत नाही तळल्यानंतर. आणि मीडियम गॅसवर भज्या तळायच्या आहेत. जास्त मोठा गॅस केला तर आतून कच्ची राहू शकते आणि बाहेरून लाल होते. सो येस, इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा की कसा वाटला व्हिडिओ. आणि काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा. आणि नेक्स्ट कोणते टॉपिक तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तर भजी तळून झालेली आहे. खूप नाही बनवली मी, थोडंच केलेलं आहे. आता इकडे मुलं यायला लागली की दे दे दे, म्हटलं 2 मिनटात फक्त एक पोळी करते आणि नैवेद्य दाखवून तुम्हाला देते जेवायला. तर इकडे पापड आणि कुरडई नाही, संपली, सॉरी, भजी झाली, भात झाला, कड्याची आमटी झाली, तूप काढून ठेवलं, ते पण आता गरम करते. इकडे थंडीमुळे तूप भयानक गोठून जात. आणि इथं पुरणपोळी लाटायला घेते. जे सैलसर कणिक भिजवतो ना त्यामुळे खूप झटपट पोळ्या लाटून होतात. जर तुम्ही एक साडीची पुरणपोळी करत असाल तर जी कणिक आहे वरची ती पातळच पाहिजे, म्हणजे मग छान सैल पाहिजे, म्हणजे लाटली जाते. आणि मी काय करते, आईने सांगितलं आहे माझ्या, पोळपाटला हा रुमाल लावायचा, त्यामुळे ना पीठ कमी तर लागतंच, प्लस पुरणपोळी खाली चिटकत नाही, फाटत नाही आणि झटपट पोळ्या बनतात. आणि
पोळपाट पण काही घाण होत नाही, जास्त होतच नाही म्हणजे. तर मला वाटलं इकडे पुरण भरतांचा मी व्हिडिओ घेतला, पण कॅमेरा ऑफ झाला होता. तर काठोकाठ असं भरपूर पुरण भरायचं पुरणपोळीमध्ये, तरच अशी पुरणपोळी छान लागते आणि भरपूर साजूक तूप. तर अशी झटपट पोळी लाटून घेते मी. एका साईडने शेकून घेतली, त्यानंतर तूप लावून शेकणार आहे. तर चवीला खरोखर चांगल्या झाल्या होत्या आणि मेन म्हणजे गव्हाच्या पिठाच्या आहेत, सो काही प्रॉब्लेम नाही. तर असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा स्वयंपाक नैवेद्य. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, अजून एक महत्त्वाचं म्हणजे आज आंबे आणले होते, म्हणजे काल आंबे आणले होते, तर त्याचा रससुद्धा मी केला होता आणि हा सगळा नैवेद्य आहे. पाटावर रांगोळी काढली आणि देवाला नैवेद्य दाखवला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल